पूर्वेकडील 10,000ची लोकसंख्या असलेली म्हाडा वसाहत सध्या दुर्गंधीच्या समस्येमुळे हैराण झाली आहे। या वसाहतीमागून पर्जन्य जलवाहिनी आणि नाला वाहतो, मात्र त्यात साठलेल्या कचऱ्यामुळे हा नाला पूर्णपणे तुंबून गेलाय। परिणामी या वसाहतीत दुर्गंधी आणि डासांनी थैमान घातलंय। नाल्याची सफाई करावी यासाठी येथील नागरिकांनी जून महिन्यातच टी वॉर्डच्या अभियंत्यांना अर्ज केला, मात्र हा नाला आमच्या अखत्यारीत नसून सेंट्रल एजन्सीच्या अखत्यारीत असल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकली। त्यानंतर या रहिवाशांनी सेंट्रल एजन्सीकडे अर्ज पाठवला, मात्र अर्ज पाठवून 8 महिने झाले तरी अद्याप नाल्याची सफाई काही झालेली नाही। प्रशासकीय यंत्रणेकडे अर्ज करूनही काहीच उपयोग होत नसल्यानं आता ही समस्या सोडवायची कशी असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। 8 जूनला पत्र दिलं होतं नाली सफाईसाठी। त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे जवळजवळ 6 महिने फॉलोअप करतोय, पण त्यांच्याकडनं असं कोणतंही ठोस उत्तर येत नाही आहे। अगदी अमोल गाडगे म्हणजे जेई आहेत ना, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बसून ठेवून मस्तपैकी 25 मिनिटं गप्पावर बसले, मला माहीत नाही आमच्या अखत्यारीत येत नाही उत्तर दिली। मग तुमच्या अखत्यारीत येत नाही मग करायचं कोणी फॉलोअप आणि कोणाकडे जायचं? आम्ही तर टी वार्डला ओळखतो, आम्ही टी वार्डवाल्यांकडे गेलो, तिकडनं मग आत्ता मला काल पत्र आलंय का हा नाला आमच्या अखत्यारीत नाही आहे, तर तुम्ही सेंट्रल एजन्सीकडे फॉलोअप करा। पालिका अधिकारी तक्रारीला दाद देत नसल्यामुळे म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। या रहिवाशांच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी आमच्या टीमनं म्हाडा कॉलनीला भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। नाल्याची पाहणी केली। वर्षभर नाला साफ केला गेला नसल्यामुळे नाल्यामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले होते। या साचलेल्या कचऱ्यामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय याचा पाढाच त्यांनी आमच्या पुढे वाचला। मागचा दरवाजा आहे ना, दिवसाही खोलू शकत नाहीये। 24 तास आम्हाला बंद घरात राहावं लागतं, इतका मच्छरचा त्रास आहे। दिवसाही मागे गेलं की मच्छर अक्षरशः हातावरती असे झाडावे लागतात आणि डेंग्यू मलेरिया ते वेगळंच, त्याची साथ पसरली ती। पाणी घाण वास एकदम येतं, लहान मुलांना खूप त्रास होतो इथे या वासाचा वगैरे। कचरा असा जाम एका जागी जमा झालाय, तो जवळ आम्ही 20 वर्ष झालं राहतोय, 20 वर्षात एकदाही नाला साफ झालेला नाहीये। खूप घाण झालेला आहे, 6-7 महिने झालं एवढं तुंबलं म्हणजे त्याच्यातलं पाणी की घाण वास पण येतो आणि मच्छर एवढं झालं की आम्ही सकाळी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही, एवढं म्हणजे घाण आहे। आणि त्याच्यामुळे मलेरिया वगैरे आणि आजार होतात आहे आणि त्यामुळे दवाखान्यात जास्त जावं लागतं लोकांना। आणि आम्ही कंप्लेंट करून पण आमच्या म्हणजे कंप्लेंटही लक्ष दिलं जात नाही। आत्ता एवढ्यातच मी आजारी डेंग्यूतून आलेली आहे आणि डेंग्यूचे ते लोक येऊन सुद्धा मुलचवडीला बघून गेलेले आहेत माझ्या इथे, पण त्यांना दाखवलं सुद्धा की बघा म्हणजे ते बघून त्यांनी फोटो बी काढून गेले, पण त्याच्यावर काही फरक नाही आहे तसंच आहे ते। या रहिवाशांच्या समस्या घेऊन आम्ही टी वॉर्डचं कार्यालय गाठलं। येथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता या रहिवाशांचा अर्ज काही दिवसांपूर्वीच सेंट्रल एजन्सीकडे पाठवल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र हा पत्रव्यवहार करायला 8 महिन्यांचा कालावधी का लागला याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं। शेवटी आम्ही गाठलं पालिकेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना। नाले सफाईचं टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच नाले सफाईची कामं हाती घेतली जातील असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे। नाला सफाईबाबत नेहमीच पालिकेत बोंब सुरू असते, त्यामुळे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या समस्येकडे जातीनं लक्ष देतात। मात्र एवढं करूनही नाले सफाईची कामं म्हणावी तशी होताना दिसत नाहीतच। यातून पालिका कर्मचारी किती तत्परतेनं जनतेच्या तक्रारींची दखल घेतात हेच सिद्ध होतं। मात्र झी हेल्पलाईन असं होऊ देणार नाही। जोपर्यंत दुर्गंधीच्या जोखडातून या रहिवाशांची सुटका होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल या रहिवाशांच्या आरोग्याचा आहे। अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुलुंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।